पालघर जिल्ह्यातील जव्हार मोखाडा, विक्रमगड आणि वाडा या दुर्गम भागातील घनदाट जंगलाचा फायदा घेत गावठी हातभट्टीची दारू गाळण्याचे केंद्र आता मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाले आहे. निसर्गाची देणगी असलेल्या मोहफुलांचा वापर करून तयार केलेली ही विषारी दारू केवळ स्थानिक पातळीवरच नाही तर ठाणे, भिवंडी आणि मुंबईसारख्या महानगरांमध्ये तस्करी केली जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या परिसरातील आदिवासी बांधव पारंपरिक पद्धतीने मोहफुलं वेचतात. आता व्यावसायिक तस्करांनी या मोहफुलांचा वापर करून जंगलातच मोठ्या हातभट्ट्या उभारल्या आहेत. नदी आणि ओढ्यांच्या काठी असलेल्या निर्जली स्थळी या भट्ट्या रात्रंदिवस धगधगत असतात. येथून तयार झालेली दारू प्लास्टिकच्या कॅनमध्ये भरून दुचाकी आणि खाजगी वाहनांद्वारे छुप्या मार्गाने शहराकडे रवाना केली जाते. स्थानिक पोलिसांकडून वेळोवेळी धाडी टाकून हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या जातात. ज्या विभागावर प्रामुख्याने अवैध मद्य विक्री रोखण्याची जबाबदारी आहे तो राज्य उत्पादन शुल्क विभाग या गंभीर विषयाकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. उत्पादन शुल्क विभागाची गस्त या दुर्गम भागात केवळ नावापुरतीच उरल्याने तस्करांचे धाडस वाढले आहे. गावात आणि शहरात स्वस्त दरात उपलब्ध होणारी ही गावठी दारू अत्यंत घातक रसायनांचा वापर करून बनवली जाते. यामुळे अनेक तरुणांचे आरोग्य धोक्यात आले असून अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. जिल्हा प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ही गावठी तस्करी कायमची बंद करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. आरबी न्यूजसाठी पांडुरंग भांगरे, मोखाडा.